मागील भागात आपण पाहिलं, मॅम त्यांच्या मेडिसिन्सची वेळ झाली आहे, सिस्टर सांगत आल्या. नको एवढा विचार करूस, बोलू आपण, शांत हो. दक्ष दीक्षाला नजरेनं धीर देत म्हणाला. मी आहे बाहेर. दीक्षानं त्याच्या हातावर थोपटलं आणि ती बाहेर निघून गेली. आता पुढे. दक्ष शुद्धीवर आल्यामुळं सगळेच खुश होते. त्याची तब्येत पहिल्यापेक्षा ठीक होती. कार्तिकनं आई, दिव्या आणि दिनेशला कसंबसं समजावून घरी पाठवलं. हळद उतरणी साध्या पद्धतीनं करण्यात येणार होती. दिनेशच्या लग्नाची पूजाही पोस्टपोन केली होती. दीक्षा आणि कार्तिक कंपल्सरी दक्षसोबत थांबून होते. कार्तिकनं घरच्यांच्या सेफ्टीसाठी प्रायव्हेट सिक्युरिटी अपॉइंट केली होती. दक्ष आता मेडिसिन्सना व्यवस्थित रिस्पॉन्स देत होता. त्यामुळं डॉक्टरनी त्याला स्पेशल रूममध्ये शिफ्ट केलं होतं. नुकतंच औषध घेऊन त्याला झोप लागली होती. कार्तिक दीक्षाजवळ आला. दीक्षा, काही झालं तरी तू रूम सोडून बाहेर येऊ नकोस. जराही गडबड वाटली तरी मला लगेच कळव. मी बाहेर आहे. हो चालेल. कार्तिक, थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, दीक्षा म्हणाली. बोल ना. काल रात्री माझं आणि दक्षचं भांडण झालं होतं. मीच त्याच्याशी भांडले होते आणि त्याचमुळं तो डोक्यात राग घालून बाहेर गेला होता. जे काही झालं ते माझ्यामुळेच. दीक्षाचा चेहरा उतरला होता. दीक्षा, उगाच स्वतःवर दोष लावून घेऊ नकोस. हे बघ, हा मनस्वीचा प्लॅन होता आणि आपण गाफील राहिलो. हेच एकमेव कारण आहे दक्षसोबत हे असं घडण्याचं. बाकी कसलाही विचार डोक्यात आणू नकोस. अजून एक, रात्री काय झालं हे प्लीज घरातल्या कुणाला कळता कामा नये. दक्ष सांगणार नाहीच, पण तूही बोलू नकोस, कार्तिक तिला समजावत म्हणाला. पण तरीही मला खूप गिल्टी वाटतंय कार्तिक. दीक्षा, तुमचं कशावरून भांडण झालं मला माहीत नाही, पण एक सांगू, दक्ष दुटप्पी वागत नाही. जे त्याच्या मनात असतं तेच त्याच्या ओठांवर असतो. तो दोस्ती जेवढी मनापासून निभावतो ना, तेवढीच दुश्मनीही खुलेआम कबूल करतो. तुझंच बघ ना, आज जर त्याला तुझी काळजी वाटत असेल ना, तर तीही मनापासून असेल दीक्षा. तो कधीच दिखावा करणार नाही. तो तुझा गुन्हेगार आहे याची जाणीव त्यालाही आहे. तो असं म्हणतच नाही आहे की तू त्याला माफ करावंस. फक्त त्याच्या वागण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस, कार्तिक म्हणाला. मला कळतंय तुला काय म्हणायचंय कार्तिक, पण जरा माझ्या बाजूनेही विचार कर ना. दक्षने आज तागायत मला कधीच फिजिकली त्रास दिला नाही आहे, पण मेंटल टॉर्चरचं काय? नितीनला माझ्या आयुष्यात आणून त्यानं मला इमोशनली त्रास दिलाच ना, त्याचं काय कार्तिक? ते सगळं कसं विसरू? दीक्षा हळवी होत म्हणाली. कळतंय मला तुझं म्हणणं. रादर त्यालाही त्याची चूक माहिती आहे. त्यामुळे तो तुला यापुढे एक गोष्टही मनाविरुद्ध करू देणार नाही. सध्या मला इतकंच वाटतंय की मनस्वीचा निकाल लावणं आपल्यासाठी जास्त गरजेचं आहे. त्यासाठी आपली एकी महत्त्वाची आहे. त्यामुळं तुर्तास तरी हे सगळं बाजूला ठेवून आपल्याला ठाम पावलं उचलायला लागतील, कार्तिक म्हणाला. बरोबर आहे तुझं कार्तिक. तेच तर हवंय मनस्वीला. तिला माहिती आहे आमच्या लग्नाचं सत्य. मला कळल्यावर मी आणि दक्ष कधीच एकत्र येऊन तिला नडू शकणार नाही. पण यावेळेस तसं होणार नाही, दीक्षा निर्धारानं म्हणाली. तू पण आता रेस्ट घे, मी आलोच. कार्तिक बाहेर निघून गेला. कार्तिक गेला तशी दीक्षा दक्ष समोर येऊन बसली. आजपर्यंत इतके महिने ते दोघं एकत्र राहिले, पण तिने दक्षकडे कधी नीट पाहिलंच नव्हतं. ती त्याच्याकडे एकटक पाहत होती. त्याच्या कपाळाला बँडेज होतं. चेहऱ्यावर डोळ्याच्या शेजारी थोडं खरचटलं होतं. तिनं अलगद त्याच्या कपाळावरून हात फिरवला. डीडी, मी तुला असं शांत पाहू शकत नाही रे. लवकर बरा हो. वैसे मिस्टर कारखानीस, तुम्ही हे बँडेज वगैरे असूनही हँडसम दिसता हा. सॉरी दक्ष, मी त्या दिवशी तुझ्याशी असं वागायला नको होतं रे. माझा तुझ्यावर कितीही राग असला तरी तुला काही झालेलं मला नाही चालणार. दिवीला तर मी नाही वाचवू शकले, पण तुझ्या बाबतीत तसं काही होणार नाही, दीक्षा त्याचा हात हातात घेत म्हणाली. नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. बराच वेळ ती तशीच बसून होती. मनस्वी तिच्या रूममध्ये येरझऱ्या घालत होती. तिचा पहिला वार फेल झाला होता. सगळं नीट प्लॅन करूनही दक्ष बचावला होता. त्यामुळं तिला स्वतःचाच राग येत होता. आता पुढची चाल तिला सावधपणे खेळावी लागणार होती. तिचा फोन वाजला. तिचा भाई होता. तिनं लगेच रिसीव्ह केला. भाई, तो वाचलाच कसा मनस्वी? पलीकडून तो ओरडला. भाई, आय डोंट नो. आपल्या माणसांनी सगळं परफेक्ट प्लॅन केलं होतं, पण तरीही. भाई, एकदा वाचलाय, पण यापुढे त्याचं जीणं हराम करते की नाही बघच तू.
ती दीक्षा जास्त सोडतीये ना, नाही तिला त्याच्यापासून दूर फेकलं ना तर नाव बदलेन, मनस्वी संतापून म्हणाली. मनू, हे बघ, काहीही झालं तरी त्यांचा हिशोब व्हायलाच हवाय, आणि तोही लवकरात लवकर. त्याशिवाय आपल्याला इंडिया सोडता येणार नाहीये, तो वैतागत म्हणाला. डोंट वरी भाई, वी विल टेक केअर ऑफ देम, मनस्वी म्हणाली आणि तिनं फोन कट केला. जस्ट वेट अँड वॉच यू टू, तिनं दातोट खाल्ले. आता तिचा पुढचा प्लॅन हे प्रकरण शांत झाल्यावरच अंमलात आणायला लागणार होता. दक्षची तब्येत सुधारत होती, पोलीस तपास सुरू होता, पण अजूनही त्यांच्या हातात कुठलाही क्लू लागला नव्हता. कार्तिक त्याच्या पद्धतीनं मनस्वीची माहिती काढण्याचा प्रयत्न करत होता, पण हाती निराशा येत होती. दीक्षा दक्षला ॲपल कट करून देत होती. तिला असं शांत शांत पाहून त्याला तिची खोडी काढायची इच्छा झाली. आई आई ग, दक्ष पायाला हात लावून विवळला. दक्ष, काय होतंय तुला? दुखतोय का पाय? थांब, मी डॉक्टरांना बोलावते. दीक्षा घाबरून बाहेर जायला निघाली, तसा दक्षने तिचा हात पकडला. दक्ष, अरे त्रास होतोय ना तुला, मग बोलावू दे ना डॉक्टरांना, दीक्षा हायपर होत म्हणाली. शांती शांती बालिके, दक्ष हसायला लागला. दक्ष, दुष्ट, नालायक, हरामखोर, अशी मस्करी करतं का कोणी? दीक्षानं त्याच्या दंडावर फटका मारला. आई आई ग, दीक्षा, यार आजारी माणसांना असं मारतात का? शूर्पणखा कुठली, दक्ष कळवळत म्हणाला. मला शूर्पणखा म्हणतोस? मला? मग तू कोण रे गेंड्या, वळवळणारं झुरळ, दीक्षानं अजून एकदा त्याला फटकारलं. कार्तिक दरवाजात उभा राहून त्यांची मस्ती पाहत होता. त्यानं कपाळावर हात मारून घेतला. दक्ष, दीक्षा, अरे काय चाललंय तुमचं? हे हॉस्पिटल आहे, कुस्तीचा आखाडा नाही. कार्तिक आत आला. बरं झालं कार्तिक तू आलास, मी या अशा डोक्यावर पडलेल्या माणसाला बिलकुल सांभाळणार नाही. जरा म्हणून कदर नाही याला माणसांची. मी जाते बाहेर चहा प्यायला, घे तुझं ॲपल. दीक्षा प्लेट दक्षच्या समोर आपटली आणि पायापटत बाहेर निघून गेली. ती गेली तसा दक्ष हसायला लागला. दक्ष, अरे काय चाललंय तुमचं? का छळतोस तू तिला? कार्तिक म्हणाला. काही नाही रे, असंच. ॲक्च्युली माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून ती अशी चेहरा पाडून आहे. मला माहिती आहे या सगळ्याचा दोष ती स्वतःला देतीये, तिला हसवण्यासाठी म्हणून. मी ही मस्करी, बस, बाकी काही नाही, दक्ष हसत म्हणाला. कठीण आहे तुम्हा दोघांचं. बरं, डॉक्टर आज संध्याकाळी तुला डिस्चार्ज देणार आहेत. काही वेळापूर्वीच आमचं बोलणं झालं आहे. थँक गॉड, मी असं नुसतं बसून जाम कंटाळलोय. बरं चल, मी फॉर्मॅलिटीज सुरू करतो. कार्तिक बाहेर निघून गेला. दक्ष डोळे मिटून विचारात हरवला होता. डोळ्यांसमोर दीक्षाचा चेहरा येत होता. सॉरी दिशू, रिअली सॉरी. खूप सतावतो ना मी तुला, पण काय करू, तू समोर आलीस की मला माझ्या भावनांना आवर घालणं कठीण होऊन जातं. मन तुझ्याकडे ओढ घेतं आणि मग माझा स्वतःवरचा ताबा राहत नाही. मी प्रयत्न करेन तुझ्यापासून दूर राहायचा, दक्ष मनातल्या मनात विचार करत होता. त्याच्या मनातले भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत होते. दीक्षा लांबून त्याला निहाळत होती. नक्की कसला विचार करतोय दक्ष? तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी वेदना त्रास देते मला. खरं तर तुला त्रासात पाहून मला आनंद व्हायला पाहिजे होता. तू मला जो त्रास, जी अवहेलना दिलीस त्यासमोर हे खूप कमी आहे. तरी पण तुला त्रासात पाहून मला त्रास होतो. कदाचित सहवासामुळे होत असेल हे. दीक्षाही विचारात हरवून गेली. त्याच नादात ती कधी दक्ष समोर येऊन बसली तिला कळलंच नाही. अशी एकटक पाहू नकोस, नाहीतर माझ्या प्रेमात पडशील, दक्ष गालातल्या गालात हसत म्हणाला. वाट बघ, एवढे वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर. एकदा का मनस्वी सापडली आणि हा चॅप्टर क्लोज झाला की मी मोकळी. एखादा छानसा, हँडसम, प्रेमळ असा मुलगा शोधून मी लग्न करणार, दीक्षा स्वप्नरंजन करत म्हणाली. खरं तर ती मस्करीत म्हणाली होती, पण तिचं बोलणं ऐकून दक्षच्या हृदयातून हलकीशी कळ आली. दीक्षापासून दूर राहण्याची कल्पनाही त्याला सहन होत नव्हती. त्याचे डोळे पाणावले. हे, कुठं हरवलास? सदम्यात वगैरे गेलास की काय? दीक्षा हसत म्हणाली. तसा तो भानावर आला. नाही, मी विचार करतोय कोण तो अभागी जीव असेल ज्याच्या आयुष्याचं वाटोळं होणार आहे तुझ्याशी लग्न करून, दक्ष खोटं खोटं हसत म्हणाला. हे तर मी म्हणायला हवं. कोणती बिचारी गरीब मुलगी असेल की तुझ्यासोबत लग्न करेल? कुऱ्हाडीवर पाय मारल्यासारखंच झालं ते.
दीक्षाही हसली. माझं लग्न तर ऑलरेडी झालं आहे आणि दुसरं लग्न करण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. सो वाचली बिचारी ती, दक्ष हसत म्हणाला. पण त्याच्या बोलण्यानं ती बावरली. त्याच्या नजरेतले भाव पाहून तिचा चेहरा उतरला. दोघांमध्ये एक विचित्र शांतता पसरली. दीक्षा, कार्तिक आत आला. त्याच्या आवाजानं दक्षने सुटकेचा श्वास घेतला आणि डोळे मिटून घेतले. हा बोल ना, दीक्षा मागे वळत म्हणाली. मी बिल सेटल करतो, तू बाकीचं आवरून घे. मावशी म्हणत होती मी येते, पण मीच नाही म्हणालो. उद्या घरी पूजा पण ठेवली आहे, त्याची तयारीही करायची आहे गेल्यावर, कार्तिक म्हणाला. बरं झालं आई नाही आल्या ते. तसंही या आगाऊ माणसामुळं दिनेश दादाच्या लग्नाची पूजा पोस्टपोन करावी लागली आहे. चक्रम कुठला, दीक्षा तोंड वेंगाडत म्हणाली. मी काय मुद्दामून ॲक्सिडेंट करून घेतला का? काही झालं की माझ्यावर ढकलतेस, दक्ष कपाळावर आठ्या घालत म्हणाला. कार्तिक, सॉरी यार, आता आमची ट्रिप पण कॅन्सल ना. दादानं किती उत्साहात प्लॅन केलं होतं. दक्षला वाईट वाटत होतं. बिलकुल नाही दक्ष, दिनेश आणि निवेदिताच्या फर्स्ट नाईटचं सरप्राईज प्लॅन केलं आहे. त्यानंतर 2 दिवसांनी सगळे गावाला जायला निघायचं आहे. त्यासाठी बसही अरेंज केली आहे. गावीही कल्पना देऊन ठेवली आहे. सगळा प्लॅन रेडी आहे, कार्तिक हसून म्हणाला. कार्तिक, यू आर अ जीनियस, दीक्षा खुश झाली. दीक्षा डार्लिंग, अनफॉर्च्युनेटली हे सर्व प्लॅनिंग मी केलं आहे, सो या सगळ्याचं क्रेडिट मला जातं, ओके, दक्ष मिश्किल हसत म्हणाला. असू देत, उगाच जास्त उडण्याचं कारण नाही, दीक्षा तोंड वाकडं करत म्हणाली. कधीतरी माणसानं समोरच्याची तारीफ करावी. पाहावं तेव्हा तोंड वाकडंच, दक्षने नाक उडवलं. झालं तुम्हा दोघांचं? यार किती भांडता तुम्ही, कंटाळा येत नाही का तुम्हाला? हिला आणि भांडणाचा कंटाळा? दक्ष, शांत रहा दोघे, एकदम चूप. मी सगळं आवरून येईपर्यंत तुम्ही दोघे शांत बसणार आहात, समजलं? आलोच मी. कार्तिक फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला निघून गेला. सगळं आवरून दक्षला डिस्चार्ज मिळेपर्यंत संध्याकाळ झाली होती. कार्तिक आणि दीक्षा दक्षला घेऊन घरी जायला निघाले. कार्तिकला आता कुठलीच रिस्क घ्यायची नव्हती, त्यामुळं त्यानं सिक्युरिटीसोबत ठेवली होती. थोड्याच वेळात तिघे घरी पोहोचले. गाडीचा आवाज आला तशी दिव्या ओवाळणीचं ताट घेऊन बाहेर आली. तिनं त्याचं औक्षण केलं आणि त्याला आत घेतलं. कसा आहेस राजा? अनुराधा डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या. मी ठीक आहे आई, तू रडू नकोस ना. दक्षने त्यांना जवळ घेतलं. काकी, दक्षला आता आराम करू दे. दीक्षा, तू फक्त आणि फक्त दक्षकडे लक्ष दे, बाकी गोष्टींसाठी आम्ही आहोत, दिनेश म्हणाला. दिनेश बरोबर बोलतोय दीक्षा, त्याला आत घेऊन जा आणि तुमच्यासाठी चहा कॉफी पाठवून देते, निवेदिता म्हणाली. हो दीदी. दीक्षा दक्षला घेऊन त्यांच्या रूममध्ये निघून गेली. आपल्या घरी आल्यावर दक्षला रिलॅक्स वाटत होतं. तो हळूहळू बेडवर आडवा झाला. जखमा अजूनही जराशा दुखत होत्या. पाय आणि डोकंही मध्ये मध्ये त्रास देत होतं. निवेदिता स्वतः दोघांसाठी कॉफी आणि खायला घेऊन आली. दक्ष, बरं वाटतंय का? तिनं विचारलं. हो दीदी, आणि सॉरी ग, माझ्यामुळे तुमचे सगळे प्लॅन्स फिसकटले, दक्ष मान खाली घालत म्हणाला. दक्ष, वेडा आहेस का तू? या सगळ्यापेक्षा तू महत्त्वाचा आहेस आम्हाला, निवेदिता त्याला ओरडत म्हणाली. आता व्यवस्थित खाऊन आराम कर, आपण नंतर बोलू. दीक्षा, तूही इथेच थांबून राहा. हो दीदी, आय मीन वहिनी, दीक्षा हलकं हसत म्हणाली. दोघांशी बोलून निवेदिता खाली निघून गेली. दक्षही झोपायचा प्रयत्न करत होता. खाली सगळेजण पूजेची तयारी करत होते. दक्ष घरी आल्यानं अनुराधा खुश होत्या. रात्री जेवण वगैरे आवरून मेडिसिन घेऊन दक्ष झोपून गेला. हॉस्पिटलमध्ये जागरण झाल्यानं दीक्षाही दमली होती. तीही पडल्या पडल्या झोपून गेली. मध्यरात्री कसल्याशा आवाजानं दीक्षाला जाग आली. तिनं पाहिलं दक्ष डोकं धरून कळवळत होता. दक्ष, अरे काय होतंय तुला? दीक्षा उठून त्याच्या शेजारी बसली. डोकं दुखतंय, दक्ष डोकं धरत म्हणाला. 1 मिनिट, दीक्षानं बॉक्समधून गोळी काढली. हे घे, गोळी घे दक्ष, थोड्या वेळात बरं वाटेल हा. दीक्षानं त्याला धरून उठवलं आणि गोळी दिली. त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून तिचा जीव कासावीस होत होता.
तिनं त्याचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं आणि केसातून हात फिरवू लागली. दक्षला डोकेदुखी असह्य होत होती. त्यानं दीक्षाच्या कमरेला विळखा घातला. दक्ष, गोळी घेतलीस ना, आता बरं वाटेल. डॉक्टर म्हणालेत ना थोडे दिवस त्रास होईल, पण आता गोळीनं बरं वाटेल. तू झोपायचा प्रयत्न कर. दीक्षा त्याच्या डोक्यावरून हात फिरवत होती. दिशू, नाही ग सहन होत, कसं तरी होतंय मला. एसीमध्येही दक्षला घाम फुटला होता. मी आहे ना तुझ्यासोबत, नको घाबरूस, काही होणार नाही, ओके? दीक्षा त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. तिनं त्याच्या कपाळाला आलेला घाम नॅपकिननं पुसून काढला आणि प्रेमानं त्याला थोपटू लागली. हळूहळू वेदना कमी होत आली तशी त्याच्या चेहऱ्यावरची वेदना कमी झाली. तो तिच्या मांडीवर झोपून गेला. दीक्षाची झोप मात्र पळून गेली होती. जरा वेळानं तिनं दक्षला नीट झोपवलं आणि त्याच्याकडे पाहत राहिली. शेवटी पहाटे कधीतरी तिला झोप लागली. सकाळी पूजेची लगबग सुरू होती. दारावर नॉक झालं. दीक्षा झोपेत होती. दक्ष तर गोळ्यांमुळे गाढ झोपला होता. परत एकदा दार वाजलं तशी दीक्षाला जाग आली. तिनं कसं तरी जाऊन दार उघडलं. बाहेर दिव्या होती. वहिनी, सॉरी डिस्टर्ब केलं. पूजा सुरू होतीये थोड्या वेळात, म्हणून तुला बोलवायला आले होते. पण तुला आराम करायचा असेल तर हरकत नाही, मी आईला सांगते, दिव्या म्हणाली. नाही नको, येते ना मी, आवरून येतेच, दीक्षा म्हणाली तशी दिव्या खाली निघून गेली. दीक्षाने दक्षकडं पाहिलं. तो गाढ झोपला होता. ती तिचं आवरून खाली निघून गेली. पूजा पार पडली. दक्षला अगदी नमस्कार करायला म्हणून कार्तिक खाली घेऊन आला होता. दीक्षा मात्र नेहमीसारखी धावपळ करत होती. दक्षचा फोन वाजायला लागला. त्यानं पाहिलं त्याच्या माणसाचा फोन होता. त्यानं लगेच कॉल रिसीव्ह केला. पलीकडून काहीतरी बोलणं झालं आणि दक्षच्या चेहऱ्यावर स्माईल आली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.